नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेमध्ये असे खूप सारे नवीन अपडेट येत आहेत. तर जे बदल होत आहेत त्या बदलानुसार आता या पाठीमागील काही महिन्यांपासून सर्रास अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले आहेत किंवा अर्ज पुन्हा डॉक्युमेंट मागवण्यात आलेले. त्यामध्ये तुमचा 2019 पूर्वीचा फेरफार असो, फॅमिलीमध्ये 18 वर्षाच्या कमीच्या जे आपले मुलं असतील त्यांचे आधार कार्ड असे डॉक्युमेंट किंवा नवीन 7/12 असेल असे डॉक्युमेंट सर्वांना मागण्यात आलेले आहेत. ज्यांनी नवीन अर्ज केले होते किंवा ज्यांचे अर्ज अजूनही अप्रूव्ह झाले नव्हते. तर अजून एक याला जोडून प्रश्न आहे की ज्यांनी अर्ज केला तर नवीन अर्ज कोण करतं? फॅमिलीमध्ये एक आपला नवीन मेंबर असतो ज्याचे 7/12 नाव ऍड होतं, असा मेंबर पीएम किसान योजनेसाठी अर्ज करत असतो. तर फॅमिलीमध्ये किती व्यक्ती पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकते? तर ही सर्वात मोठी प्रश्नचिन्ह असणारी गोष्ट आहे की फॅमिलीमध्ये किती व्यक्तींना या योजनेचा लाभ भेटू शकतो. तर महत्वाची गोष्ट ही आहे की एका फॅमिलीमध्ये फक्त आणि फक्त एक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. यासाठीच फॅमिलीची जी परिभाषा आहे त्यामध्ये आपला जो व्यक्तीच्या नाव 7/12 ज्याचा सेपरेट 8 आहे, 8 सेपरेट असल्यानंतर 7/12 जरी 7/12 जॉईन असला तरी 8 सेपरेट असला पाहिजे. त्याच्या 8 मध्ये इतरांची नाव नसली पाहिजेत. 8 मध्ये नाव असताना त्या फॅमिलीचा मुलांचे नाव तो डबल या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, तो जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत, नाही त्याच्या पत्नीचे नाव. हे आपली फॅमिलीची व्याख्या या योजनेसाठी बनू शकते. आता खूप सारे लोक काय करत असतात की मुलांची नाव 7/12 ऍड झाल्यानंतर, मुलं 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर आता त्यांचे 7/12 नाव ऍड झाले किंवा वेगळा त्यांनी आता त्याचा वेगळं खातं त्यांचं निर्माण केले किंवा तयार केलं, त्यातून ते या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर यासाठी आता सरकारने आता 19वा हप्ता तर सरसकट सर्वांना वितरित करण्यात येणार आहे. या विषयावर आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलाच आहे. पण आता 20वा हप्ता जो वितरित होईल तो आता लक्षात घ्या, खूप महत्वाची माहिती आहे. 20वा हप्ता जो वितरित होण्याची शक्यता आहे तो विशिष्ट ओळखपत्र यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल अदा करू शकते. कारण की विशिष्ट ओळखपत्र बनवणे खूप जलद रीतीने चालू आहे. विशिष्ट ओळखपत्र का बनवलं जात आहे? त्या विशिष्ट ओळखपत्राने तुमचे आधारचे डिटेल आणि तुमचे जमिनीचे डिटेल ही एकाच ठिकाणी त्यांना स्कॅन करता येणार आहे. त्यामुळे फॅमिलीमध्ये एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. अशा ज्यांच्याकडे विशिष्ट ओळखपत्र असेल यांनाच पुढच्या येणाऱ्या काळामध्ये या योजनेचा लाभ भेटू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर, आपण पाठीमागे पण व्हिडिओमध्ये सांगितले होते की लवकरात लवकर आपले विशिष्ट ओळखपत्र काढून घेण्याचा प्रयत्न करा. आता ही मोहीम जी आहे ती महाराष्ट्रामध्ये एकदम मंद गतीने चालू आहे, एकदम स्लो गतीने विशिष्ट ओळखपत्र जे आहे ते नोंदणी चालू आहे. जवळपास 2.5 ते 3 लाख शेतकऱ्यांची आतापर्यंत विशिष्ट ओळखपत्राची जी आहे ती नोंदणी झाली आहे. जी लाभार्थी शेतकरी आहेत ते जवळजवळ 96 लाख शेतकरी आहेत या योजनेसाठी लाभ घेत आहेत किंवा त्यांना हप्त्याचे वितरण होत आहे. तर एवढा फरक असल्यामुळे सध्या तरी 19वा हप्ता सर्व शेतकऱ्यांना वितरित होऊ शकतो. पण 20व्या हप्त्यापासून किंवा त्यानंतरच्या हप्त्यापासून विशिष्ट ओळखपत्र असल्याशिवाय तुम्हाला पीएम किसानचा हप्ता भेटणार नाही. याचे कारण आपण जे आहे ते पाहिले. कारण की फॅमिलीमध्ये जे आपल्या घरामध्ये एका घरामध्ये एकच व्यक्तीला त्यांना लाभ द्यायचा आहे, अशा करून चुकीचे फॉर्म भरले गेलेत की फॅमिलीमध्ये मुलगा पण लाभ घेतोय, वडील पण लाभ घेत, अशा गोष्टी होत असल्यामुळे हे विशिष्ट ओळखपत्र त्या ठिकाणी खूप महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. तर लवकरात लवकर आपलं विशिष्ट ओळखपत्र नक्कीच तयार करून घ्या. अजून खूप साऱ्या शेतकऱ्यांचं पेमेंट न येण्याचे एक कारण आहे की डीबीटी लिंकिंग नसल्यामुळे आता शेतकऱ्यांचं पहिले पेमेंट होतं आणि अचानक पेमेंट बंद झालेले. तर असे शेतकऱ्यांची खूप सारे कमेंट आहेत. गव्हर्नमेंटचे जे बी आता पेमेंट असणार आहे ते आधार लिंक बँकेवरच येणार आहेत. आता खूप दिवसापासून हे चालू आहे पण अजून शेतकऱ्यांनी डीबीटी केलेलं नाही. तर हे पण गोष्ट लक्षात घ्या. आणि ज्यांना पीएम किसानचे किंवा इतर शासकीय योजनेचा कोणताही हप्ता येत असेल त्यांनी डीबीटी नक्की लिंक करून घ्या, आधार सेलिंग नक्की करून घ्या आपल्या बँकेशी. त्याशिवाय तुमचा इथून पुढे कोणताही हप्ता जमा होणार नाही. ही गोष्ट
लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे. आणि केवायसी आता शेतकऱ्यांच्या बाबतीत केवायसीचे एक खूप मोठी झालेले आहे. कारण की ज्या केवायसी शेतकऱ्यांनी पहिल्या केल्या होत्या त्यांना आता ज्या ओटीपीने केवायसी केल्या होत्या त्यांना आता फिजिकल केवायसी करा असे मेसेज येत आहेत. कारण की ज्यांच्या फिजिकल केवायसी झाले नाही त्यांना डबल केवायसी म्हणजे फिजिकल केवायसी करावीच लागत आहे. आणि जे आता वयस्कर लोक आहेत त्यांची फिजिकल केवायसी होण्यामध्ये प्रॉब्लेम होत आहेत. तर हे पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर असे खूप सारे प्रश्न आपल्या समोर असताना आता विशिष्ट ओळखपत्र हे एक मात्र आपल्यापुढे पर्याय आपल्यापुढे तयार होऊन जातो की आपल्याकडे विशिष्ट ओळखपत्र येणाऱ्या काळामध्ये असेल तरच आपल्याला जो आहे तो या योजनेचा पीएम किसान योजनेचा हप्ता भेटणार आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. आपली नेहमी एकच धारणा सांगण्याची की जेणेकरून आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला ही माहिती 100% कळायला हवी. आणि जरी तुम्ही हे विशिष्ट ओळखपत्र बनवले नसेल अजून आतापर्यंत लवकर ते बनवून घेण्याचा नक्की प्रयत्न करा. कारण की 20वा हप्ता किंवा त्यानंतरच्या हप्त्यापासून तुम्हाला हे 100% लागणारच आहे. आणि फॅमिलीमध्ये जर इतर कोणी त्या योजनेचा लाभ घेत असेल तर ते येणाऱ्या काळामध्ये ती व्यक्ती या योजनेतून 100% बाहेर पडणार आहे. हे दोन गोष्टी नक्की लक्षात घ्या. धन्यवाद.